काही. तर आपण आलोय डोंगरावर. पाहू शकता फिरायला आलो आपण. खाली खेळतात क्रिकेट. आपण आलो डोंगरावर फक्त त्यांची मस्ती. पाहू शकता पूर्ण बिल्डिंग पावसाळ्यात वातावरण कसं दिसते. ते ज्यांच्या लोकांची शेती ते पेरायला ट्रॅक्टर चाललेच लोकांचे. तर भात पेरतील आता. भाताची रोपं टाकायची सुरुवात झाली त्यांची मित्रांनो. थोड्या दिवसात पाणी साधलं की लावतील. सगळेजण फिरतायत. काही क्रिकेट खेळतायत, काही बसलेत. बघा लहान लहान मुलं सुद्धा आलेत. वातावरण थंड वातावरण झालेलं आहे मस्त. तर पाहू शकता पावसाचा अंदाज आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे. आभाळ कसं झाले. आपण किती उंचावर आले हे पण तुम्हाला माहितच. पाहू शकता खाली किती छोटे छोटे दिसतात उंचावर आले आपण. पाहू शकते बघा पूर्ण बिल्डिंग दिसतात इथनं. पाहू शकते बघा झाडं बिड बघा कशी हिरवे झाले पाऊस पडलाय तर. पावसाची मजाच वेगळी. पाहू शकता डोंगर डोंगरावाले दगडे बिगडे मस्त. तर डोंगरावाला आपण खाली खेळतात मुलं त्यांची मजा आपण वरून बघतो. तर फिरायला आलतो डोंगरावर जर बोललो त्या दिवशी एक ब्लॉग बनवलं त्याला पण चांगले कमेंट बिमेंट आलं किंवा त्याला चांगले व्ह्यूज पण आले. सगळे लोकांनी सपोर्ट करा मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. काय वाटलं ब्लॉग कसा वाटला कमेंट पण करा. पुढचं थोडं एडिटिंग करेल आणि चांगला ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेल मी. तर कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. पाहू शकता तसं नजारा कसा दिसतोय. नजारा पूर्ण धोक्यासारखं दिसते. पूर्ण पनवेलची बिल्डिंग पण दिसत आहेत. पनवेलचा एरिया पूर्ण घर बिर लांब तर दूरवर धुकं आहे. एरोप्लेन गेले लँडिंगला बघा. दिसत नाही इतकं स्पष्ट तरी अंदाज दिसते. दूरवर पूर्ण एरिया अंधुक धुकं झालंय. अंधार पडल्यासारखं झालं. पूर्ण अंधार पडल्यासारखं झालं. पूर्ण झाडं बिड बघा कशी हिरवळ. गवत पण फुटायला लागले. डोंगरावर येण्यासाठी रस्ता बघा कसा आहे. तरी पण डोंगरावर येतो मित्रांनो मी व्हिडिओ बनवण्यासाठी. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला. तर ब्लॉग बनवता सपोर्ट करा. ब्लॉगमध्ये काय ॲड करायचं काय कसं मला सांगत चालला ना, जेणेकरून मी पुढच्या वेळी चांगला ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन. पाहू शकता चौका मारला मुलांनी. खाली क्रिकेट खेळतात आपण एवढे उंचीवर आले. वरनं छोटे छोटे दिसतात सगळे. पाहू शकता सगळे खेळतायत. पावसाळ्याचं थंड वातावरण झालं पनवेलचं. पनवेल म्हणजेच आपली नवी मुंबई मित्रांनो. इतके दिवस गरमी होती. आता पाऊस पडला, थंड वातावरण झालं. सर्वजण गाडी घेऊन येतात, कोणी सायकलवर येतं, कोणी पायी येतं डोंगरावर पावसाचा आनंद घेण्यासाठी. थंडी विंडी प्रॉपर गावाले बघा शेती पेरू राहिले इथे दिसतील. जे भाताची रोपं टाकू राहिले. अजून एकदम पाऊस झाला मित्रांनो. पाणी साचलं की ते भात रोपं लावायला आले की लावून घेतील. पाहू शकता पूर्ण डोंगर दाखवतो. डोंगर दिसेल तितका दूरवर मी खाली बसेल उभं राहून दाखवतो तुम्हाला. पाहू शकता असं दिसते. पूर्ण काळोख दिसते. वरती पण फिरायला येतात लोक. वरती गेलेत काही, टॉपला गेलेत लोक. जायला जागा आहे. छोटे पाऊल वाट आहे जायला वरती. त्या साईडने पण दक्षिण साईडने लोक येतात. त्या साईडने पण येण्यासाठी रस्ता आहे. मी कायम इकडं येतं सायकलवर न येतं त्यासाठी इकडून पण जागा यायला. ते लोक बसलेत. काही येतात वरती फिरण्यासाठी. मित्रांनो आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
धन्यवाद भावना.